चला बघा, आज बनवूया आलूचे पराठे। त्यासाठी मी 5-6 आलू घेतले आहे, ते आपण उकळून घेऊया, एक सिटी लावून घेऊया। त्यानंतर उकळल्यानंतर छिलटे काढून घेऊया आणि छान असे मॅश करून घेऊया। त्यानंतर मी एक कांदा, 4 ते 5 मिरची घेतली आहे आणि कोथिंबीर। मी काही धने सौंफ घेतले आहे, त्याला कुटून घ्यायचे। त्यानंतर तेलामध्ये जिरा, मोहरी आणि कुटून घेतलेले धने आणि सौंफ घालायची, छान परतून घ्यायचं। त्यानंतर कढीपत्ता, कांदा, मिरची टाकून घ्यायची आणि छान लालसर अशी भाजून घ्यायची। भाजून घेतल्यानंतर त्यानंतर मी त्यात लसूण टाकला आहे कुटलेला आणि काही सुके मसाले घालूया, धने पावडर, हळद, लाल तिखट आणि छान परतून घेऊया। त्यानंतर 1 चमचा मी बेसन घेतला आहे, ते टाकूया आणि छान भाजून घेऊया। त्यानंतर मॅश केलेला आलू टाकूया, छान मिक्स करून घ्यायचं। मिक्स झाल्यानंतर मी कणिक घेतले आहे, त्याला छान एक पाती लाटून घ्यायची। त्यानंतर दुसरा गोळा घेऊन दुसरी पाती लाटून घ्यायची। त्यावर आपण जे आलूचं मिश्रण बनवलं आहे ते छान असं पसरवून घ्यायचं, पीठ टाकायचं आणि वरतून दुसरी पाती जी केली आहे ती लावून घ्यायची आणि छान असं लाटून घ्यायचं। लाटून झाल्यानंतर तव्याला तेल लावायचं। त्यानंतर लाटून घेतलेली चपाती टाकायची, छान असं दोन्हीकडून तेल लावून छान असं खरपूस भाजून घ्यायचा पराठा। भाजून झाल्यानंतर मी काढते त्याला आणि दह्याला तडका देऊ, जिरं, मोहरी, कढीपत्ता, थोडासा सांबार, लसूण, लाल तिखट। चला मग, तयार झाला आहे आपला आलूचा पराठा। नक्की ट्राय करा।